सदरील पत्रक महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्यावर ते खानदेशातील एका मारवाडी धनिकाच्या पाहण्यात आलं। प्रसिद्धीसाठी हापापलेल्या त्या मारवाड्यानं होऊ घातलेल्या या महाविद्यालयाला जर त्याचं नाव दिलं तर 2 लाख रुपये देण्याचं भाऊरावांना आमिष दाखवलं। भाऊरावांसमोर हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा भाऊराव गरजले, एखाद वेळेस मी माझ्या बापाचं नाव बदलीन, पण या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी कदापि बदलणार नाही। छत्रपतींच्या अपूर्व प्रेमाखातर भाऊरावांनी चालून आलेली तब्बल 2 लाख रुपयांची मदत लाथाडली। ज्या काळात सोनं फक्त 40-50 रुपये तोळा मिळायचं, त्या काळातले 2 लाख नाकारणं ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती। बहुजनांच्या शिक्षणासाठी भाऊरावांनी पडेल ते काम केलं होतं। स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले होते। मदत म्हणून येणाऱ्या प्रत्येक रुपयाची किंमत त्यांना पुरती ठाऊक होती, पण स्वाभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरची त्यांची निस्सीम भक्ती या 2 लाखाहून कितीतरी श्रेष्ठ होती।